नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण बघणार आहोत TCS आणि IBPSचा अजून एक सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे समूहवाचक शब्द। सध्या समाज कल्याणच्या परीक्षा चालू आहेत आणि येणाऱ्या सर्व 2025 मध्ये येणाऱ्या सर्व आगामी परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असा टॉपिक आहे। त्यामुळे भरपूर शेअर करा, आवडलं तर लाईक करा, सबस्क्राइब करा। चला बघूयात। साधूंचा जत्था, विमानांचा ताफा, नाण्यांची चळत, मुलांचा घोळका। साधूंचा काय असतो? जथा असतो। विटांचा ढीग, आंब्याची झाडी, हरिणांचा कळप, प्रश्नपत्रिकांचा संच आणि उंटांचा तांडा। प्रश्नपत्रिकांचा उपकरणांचा संच असतो आणि उंटांचा तांडा लक्षात ठेवा, हा विचारलेला प्रश्न आहे। तर नेक्स्ट आपण बघून घेऊ। हरिणांचा कळप, प्रश्नपत्रिकांचा संच, उंटांचा तांडा, पक्ष्यांचा थवा। जोड्या जुळवा अशा टाईपमध्ये हे प्रश्न येतात, तर तुम्ही नक्की हे करून जावा। उतारूंची झुंबड, उपकरणांचा संच, पाठ्यपुस्तकांचा संच, पुस्तकांचा गठ्ठा असंही म्हटलं जातं। प्रवाशांची झुंबड, आपण म्हणतो ना झुंबड उडाली प्रवाशांची, तर उतारूंची आणि प्रवाशांची दोन्ही झुंबड असते, हे पण लक्षात ठेवा। पालेभाजीची जुडी, आपण पेंडी म्हणतो ना, तर तसं नाही येत। पेंडी ही वेगळी गवताची पेंडी असू शकते। पुस्तकांचा संच आणि पुस्तकांचा गठ्ठा। केसांची बट, बट किंवा केसांचा असं आलं तर मग झुबका। पोत्यांची थप्पी, केळ्यांचा लोंगर किंवा घड। केळ्यांचा लोंगर किंवा घड हे पण तुम्ही लक्षात ठेवा, कारण विचारू शकतात। जे शब्द आपल्या रेग्युलर यूजमध्ये नाही आहेत असे शब्द ते विचारले जातात। पिकत घातलेल्या आंब्यांची अढी, करवंदाची जाळी, फळांचा घोस, काजूची गाथण, माशांची गाथण। काजूची आणि माशांची गाथण हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा। फुलझाडांचा ताटवा, फुलझाडं किंवा फुलांची छोटी जी झाडं असतात त्यांना आपण ताटवाच म्हणतो। किल्ल्यांचा जुडगा, फुलांचा गुच्छ, खेळाडूंचा संच, बांबूचे बेट, बांबूचे बेट हे इम्पॉर्टंट आहे। तर गाईगुरांचे काय असते? खिल्लार। भाकऱ्यांची चवड, रुपयांची चवड, बघा हां, रुपयांची चवड, नाण्यांची चळत। गुरांचा काय असतो? कळप। मडक्यांची उतरंड, ते मडके एकमेकावर असे रचून ठेवलेले असतात छोटे 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 वरच्या साईडने, तर त्याला उतरंड म्हणायचं। लाकडाची मोडी, जहाजांचा काफिला, वस्तूंचा संच, ताऱ्यांचा पुंजका। ताऱ्यांचा पुंजका, पुंजका ताऱ्यांचा असतो, केसांचा नाही। वाद्यांचा काय असतो? वृंद, वाद्यांचा वृंद हे पण लक्षात ठेवा। वाद्यांचा वृंद कसं होतं ना, मुलांचं कन्फ्युजन होऊन जातं, तर तिथेच प्रश्न सोपे असतात पण थोडं कन्फ्युजन इकडं तिकडं होऊन ते नाही होत। तर बघा, विद्यार्थ्यांचा गट, विद्यार्थ्यांचा काय असतो? गट। तारकांचा पुंज, तारकांचा पुंज, कुंज वेलींचा असतो बरं का, तारकांचा पुंज। माणसांचा जमाव, माणसांचा काय असतो? जमाव। धान्याची रास, नोटांचे पुडके, नोटांचे काय असतात? पुडके। जनरली आपण बंडल म्हणतो, पण पुडके हे योग्य आहे। मुंग्यांची रांग, मेंढ्यांचा कळप, नारळाचा ढीग, सैनिकांची तुकडी, सैनिकांची काय असते? तुकडी। तर पुढे मी 2 पेपरचे कटआउट जोडले आहेत, तर तुम्ही तेही बघून घ्या, तर ते वाचा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही पाठवा, त्यांचेही 2 मार्क वाढू देत की हो।